रिपोर्ट करायचा आहे ऑफिशियल साठी पंचांसाठी. बाबरवाडा बाबरवाडा संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि शतरक्षणाचं डिसिजन घेतलंय. 3 षटकांचा सामना असेल. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. दिगडीपाडा संघाची स्ट्राईकला असेल साईनाथ, नॉन स्ट्राईकला असेल महेश आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय सुभाष. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय सुभाष. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन राईट अप ओव्हर द विकेटनं सामना करेल तो साईनाथ. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताला गेलाय. गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगत होत्या. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती पाहतोय गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू पेस करेल साईनाथ. अटॅम्प ओव्हर द विकेट. एवढे शॉट ऑन पुल स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून देतोय मिळपच्या दिशेने. हा येतो A1 क्वालिटीचा दर्जेदार सिक्सर. या षटकारानं श्री गणेश होतोय तो दिगडीचा बाडा संघाची धावसंख्या होते ती तब्बल 6 धावा बिनबाद 6. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. शतरक्षक फंबल होईपर्यंत 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते ती 9. आता मात्र कुठेतरी कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. कुठेतरी मोठा फटका आल्यानंतर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय. दरम्यान षटकातील 5वा चेंडू असेल. सामना करेल तो साईनाथ. यावेळेस स्विंग अँड मिस पडल्यानंतर चेंडू सबमरीन राहिलाय. एसटी रक्षक चेंडू गॅदर करेपर्यंत निर्धाव चेंडूची सांगत होते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 9. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुभाष याने कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. यावेळेस स्क्वेअर चेंडू वाईड चेंडू हाताला गेलाय गोलंदाज सुभाषच्या माध्यमातून. सातत्याने
स्क्वेअर चेंडू मात्र हाताळतोय गोलंदाज सुभाष. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती तब्बल 10 धावा. भगवान रमेश सचिन तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. अजून षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळी फुलरलेनचा चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी होणार नाही. बिग विकेट डाऊन. सायनाथ बॅक टू द डगआउट. पहिला झटका बसतोय तो दिगडीचा बाळा संघाला. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ते 1 गडी बाद 10 धावा. नक्कीच एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघायची झाली. दिगडीचा बाळा संघाची तब्बल 10 धावा. 1 गडी बाद 10. इनॅट क्रमांक 3 वरती दाखल झालाय. नवीन फलंदाज असेल कृष्णा. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय महेश. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय महेश. वयाच्या 14व्या वर्षी टेनिस जगताने माझी दक्षता का घेतली याचा प्रात्यक्षिक आपण गोलंदाजीवरती सज्ज झालेला गोलंदाज पाहतोय. महेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन सामना करेल तो कृष्णा. यावेळेस स्विंग अँड मेस चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती तब्बल 10 धावा. 1 गडी बाद 10. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय महेशच्या माध्यमातून. त्याला शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिडऑफच्या दिशेने कोणतीही चुकी होणार नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल केलाय कॅरी. बॅट्समन कृष्णा बॅक टू द डगआउट. दुसरा झटका बसतोय तो दिगडीचा बाळा संघाला. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती तब्बल 2 गडी बाद 10 धावा. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. 2 चेंडूवरती 1 धाव सुद्धा न खर्च करता 1 गडी बाद करण्यात यश आलं. ते गोलंदाज महेश यांना मी सांगितलं होतं वयाच्या 14व्या वर्षी टेनिस क्रिकेट जगताने माझी दखल का घेतली याचा प्रात्यक्षिक आपण त्याची गोलंदाजी पाहतोय. यावेळेस सुरेख चेंडू पडल्यानंतर सबमरीन राहिलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सातत्याने महेशच्या माध्यमातून पाहतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये वय जात धर्म एक कुठलंच ग्राह्य धरलं नाही. तुम्ही काय करतात प्रेझेंट मध्ये याला अस्तित्व दिलं जातं. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अलंग द कार्पेटनं ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात तुतुमे सुरेख फेकी आणि गचाल क्षेत्ररक्षण पाहतोय यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून. तुर्तास या 2 धावा तिसऱ्या धावच्या प्रयत्नात आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 3 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते ती तब्बल 13. 2 गडी बाद 13. कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपण महेशच्या माध्यमातून पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र त्याला लाभत नाही. धावसंख्या बघायची झाली तब्बल 13 धावा. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडूवरती तब्बल 3 धावा खर्च करून 1 गडी बाद करण्यात यश आले ते गोलंदाज महेशांना. मूर्ती लहान पण परंतु कीर्तिमान असा गोलंदाज. दरम्यान षटकातील पुढील चेंडू सामना करेल तो महेश. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. नो मॅच लँड मध्ये चेंडू 1 टप्पा अखेरीस बाहेर जातोय. येईल A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. या चौकारानं धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या फ्लाय होईल ती तब्बल 17 धावा. 2 गडी बाद 17.
षटकातील शेवटचा चेंडू असेल, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज पाहतोय आपण. गोलंदाज महेश यांना. धावसंख्या बघायची झाली तब्बल 17 धावा. यावेळेस स्लोवर गतीचा चेंडू हलकाशारित्या कट केला. मिडॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सुरेख क्षेत्ररक्षण. फेकी होईपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या होती 19. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली तब्बल 19. 2 गडी बाद 19. आपण सुरेख धून ऐकली डीजेच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत. मित्रांनो, नांद असलं की वेळ हा लागतच आणि आपल्याला वेळ आहे ते फक्त क्रिकेट आणि क्रिकेट. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन हरिचंद्र यांच्या उजवीकडनं सामना करेल तो सलामीचा फलंदाज इनाम क्रमांक 3 वरती दाखल झालेला फलंदाज कृष्णा. यावेळेस बॅटची रीडिंग आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. जेल केलाय कॅरी. तिसरा झटका बसतोय तो दिगडीजाबाडा संघाला. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती तब्बल 19. झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक एंडला असेल बॅटर सुनील. आतापर्यंत एक चेंडू फेकून झालाय. गोलंदाज हरिचंद्र यांच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू असेल. पेस करेल बॅटर सुनील. यावर स्लोवर गतीचा चेंडू पडल्यानंतर सबमरीन राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 19 धावा. 3 गडी बाद 19. सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी काय असते हे मात्र आपण गोलंदाज हरिचंद्र आणि महेशच्या माध्यमातून बघितली बामनपाडा संघासाठी. दरम्यान षटकातील असेल तिसरा चेंडू. पेस करेल सुनील. यावेळेस स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकदा पूर्ण परंतु एकच धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती तब्बल 20 धावा. यावेळेस स्ट्राईकला असेल एक ऑडिटर फलंदाज दिगडीजाबाडा संघाचा. सलामीसाठी आलाय महेश. बॅटर महेशला आपण पाहतोय. स्ट्राईकला असेल महेश. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे हरिचंद्र. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. राईट ओव्हर द विकेटनं. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातात स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती तब्बल 20 धावा. 3 गडी बाद 20. या 2 चेंडूवरती कुठेतरी 2 ब्लास्ट आले ना नक्कीच फायटिंग टोटल म्हणावं लागेल दिगडीजाबाडा संघासाठी. कारण बामनपाडा संघाचा विचार केला ना खूपच आक्रमक फलंदाज त्या संघामध्ये देखील आहेत. यावेळेस स्विंग अँड मिस पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात स्थिरावतो. पुन्हा बॅक टू बॅकचा सलगचा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज हरिचंद्र यांच्या माध्यमातून सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी भेदकता काय असते हे सिद्ध करताना गोलंदाज हरिचंद्र यांना आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूवरती एकच धाव खर्च केली. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस पडल्यानंतर सरळ सबमरीन राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगत होते. सुरेख षटक आटललंय गोलंदाज हरिचंद्र यांच्या माध्यमातून. तब्बल 6 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केली आणि 1 गडी बाद करण्यात यश आलंय. धावसंख्या बघायची झाली तर एका पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 20 धावा 18 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण दाढलं गेलंय बामनपाडा संघासमोर. तुर्तास जाऊया लॉटच्या कार्यक्रमासाठी. दोन्ही संघाचे ज्यांचे मॅच चालू त्यांचे 12वे प्रतिनिधी
मिंगालपाडा आणि कांडीचापाडा संघाचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. लॉटचा कार्यक्रम केला जातोय तिसऱ्या फेरीसाठी. मिंगालपाडा आणि दोन्ही संघातील 12वे प्रतिनिधी. लॉटचा कार्यक्रम पाहतोय आपण टॉस्का वॉक कक्षामध्ये तिसऱ्या फेरीतील सामन्यासाठी. आणि या संघातील जो संघ विजय होईल, या मॅच मधील जो संघ विजय होईल तो नक्कीच त्याला बाद भेटलेले आहे. यापुढील सामना असेल तिसऱ्या फेरीतील पहिला सामना भेटीला येईल भैरव स्पोर्ट्स मेंगालपाडा विपक्ष भरत 11 प्रतिष्ठान खांडीचापाडा. दुसऱ्या पूर्वार्धाला होईल सुरुवात. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या भेटीस येतोय. बांबनपाडा विपक्ष दिगडीपाडा. तमाम प्रेक्षक वर्गांचं युट्यूब द्वारे जोडलेल्या तमाम प्रेक्षक वर्गांचं आणि भरत 11 खांडीचापाडाचे जेवढे खेळाडू असतील त्यांनी त्वरित रिपोर्ट करायचा आहे मंचाकडे. अजय कर्णधार आपण पाहतोय ऐकतोय कार्तिकी स्पोर्ट्स खांडीचापाडा आयोजित धुंदा स्मृती चषक. एका पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायची झाली दिगडीचापाडा संघाची. याला पिचिंग आपण पाहतोय खेळपट्टीच्या बाहेर. नो बॉल हाताला गेलाय. गोलंदाज महेशच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती एक धाव जोडील अतिरिक्त धाव जोडली जाईल. या एक धावेने श्री गणेशा होतोय बांबनपाडा संघाचा. सॉरी पंच गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज महेश वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन यावेळेस पुन्हा अतिरिक्त चेंडू. नो चेंडू हाताला गेलाय. गोलंदाज महेश यांच्या माध्यमातून कुठेतरी 2 स्क्वेअर चेंडू हाताळताना गोलंदाज महेश यांना पाहतोय आपण. धावसंख्या बघायची झाली स्कोर कार्ड वरती 2 धावा. मोरिया खांडीचापाडा संघाचे संघनायक आणि भैरव स्पोर्ट्स खांडीचापाडा संघ मेंगालपाडा संघाचे संघनायक. त्वरित रिपोर्ट करायचा आहे आपण नाणेफेकीसाठी. यावेळेस ऑफ एसटीच्या खूपच बाहेर वाईड चेंडू हाताला गेलाय. गोलंदाज सातत्याने भरकटताना गोलंदाज महेश यांना पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू स्क्वेअर हाताला गेल्यात. धावसंख्या बघायची झाली तर बांबनपाडा संघाची तब्बल 3 धावा. बिन बॉल 3. आता मात्र गोलंदाजीवरती चेंज होताना आपण पाहतो. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय साईनाथ. राईटम राऊंड विकेटनं. यावेळेस सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल मात्र दिगडीचापाडा संघाला. लो स्कोर मॅचेस आपण पाहतोय आता स्थितीला. यावेळेस कार्पेटनं फटका सजवला. स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे सुरेख क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात
परंतु एकच धाव, या एक धावेने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्या होती ती तब्बल 4. षटकातील तिसरा चेंडू असेल, सामना करेल तो अर्जुन. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. जगदीश आणि अर्जुन. यावेळेस स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराणा. क्षेत्ररक्षक फंबल होईपर्यंत येथील या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते ती तब्बल 6 धावा. आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. दिगडीचा बाडा संघाकडनं भैरवनाथ स्पोर्ट्स मेंगालपाडा आणि मोरिया 11 खांडीचा बाडा दोन्ही संघाचे संघनायक. आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे नाणेफेकीसाठी. यावेळेस डान्सिंग डाऊन द फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. तुर्तास येथील या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते ती तब्बल 8 धावा. षटकातील पुढील चेंडू असेल, सामना करेल तो अर्जुन. यावेळेस स्विंगान मिस. यष्टीरक्षक बीट होतोय. परिणामी गल्लीमध्ये चेंडू कॅरी केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 5. षटकातील शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज पाहतोय आपण सायनाथ यांना. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, सामना करेल तो अर्जुन. यावेळेस अक्रॉस द बॅट न फटका सजवलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहतोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सुरेख फेकी. तुर्तास 2 धावा पूर्ण. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघायची झाली. बांबरपाडा संघाची तब्बल एकच धाव, एक शॉट. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या बघायची झाली बांबरपाडा संघाची. स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. तुर्तास जाऊया टॉस का बॉक्स कक्षामध्ये. नाणेफेकी केली जाते. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. भैरव स्पोर्ट्स मेंगालपाडा विपक्ष मोरिया 11 खांडीचा पाडा. राजेशजी बरोरा साहेब यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते. चापा असा कॉल आहे. आलाय चापा. प्रथम खांडीचा पाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला दोन्ही संघाला देऊया ऑल द बेस्ट. जाऊया सामन्याकडे. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघायची झाली. बाबरपाडा संघाची तब्बल 9 धावा. आता मात्र आपण समीकरण बघायचं झालं तर 12 चेंडू आणि 12 धावा. प्रति बॉल मागे 1 धावेची गरज आपण पाहतोय. सामना मात्र लो स्कोरिंग आहे, परंतु हाय व्होल्टेज होताना आपण नक्की पाहू. 12 चेंडू 12 धावेची गरज. हा सामना जर नक्कीच दिगडीचा बाडा संघाला विजय व्हायचा असेल तर अचूक टप्प्यावरती कॉन्सन्ट्रेशन न गोलंदाजी करणं अत्यंत गरजेचं असेल. एका षटकाच्या अखेरीस बांबरपाडा संघाची धावसंख्या बघायची झाली तर बिनबाद 9 धावा. 12 चेंडू आणि 12 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक घेऊन अजित. नावातच जीत आहे. बघा आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करतोय का गोलंदाज अजित. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. अर्जुन आणि जगदीश. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिला चेंडू खेळपट्टीवर फेकला जाईल. अक्रॉस द बॅट न फटका सजवलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. खणखणीत हा चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या होते ती तब्बल 13 धावा. पहिला शॉर्ट पिच चेंडू होता, त्याचा भरपूर समाचार. फलंदाज प्रकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. अक्रॉस द बॅट न फटका सजवला आणि चेंडूला फेकून दिला. पुन्हा डान्सिंग डाऊन द विकेट न फटका सजवलाय. एक टप्प्या अखेरीस
चेंडू जातोय सीमारेखे बाहेर. हा येतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. या चौकारानं धावसंख्या पोहोचली जाते तब्बल बिनबाद 17 धावा. चालताना पाहतोय आपण 4 धावेची गरज. यावेळेस सुरेख चेंडू हाताला गेला होता. गोलंदाज अजित यांच्या माध्यमातून यष्टी रक्षक बीट होतोय. परिणामी येतोय हा विजयी चौकार. अभिनंदन बामणपाडा संघ आणि हडलक दिगडीचा पाडा संघ.